विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणीचा नियम याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आकृतीच्या साहाय्याने आणि तक्त्याच्या साहाय्याने हा नियम आपण समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी या नियमाची परत एकदा उजळणी घेऊयात. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मागणीचा नियम स्पष्ट केलेला आहे. वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यांच्यातील परस्पर संबंध या नियमाद्वारे त्यांनी स्पष्ट केलेला आहे. या सिद्धांताचे विधान पहा. नियमामध्ये डॉक्टर मार्शल काय म्हणतात? इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणीत घट होते. वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते किंवा मागणीत घट होते, आणि जेव्हा वस्तूची किंमत घट होते तेव्हा वस्तूची मागणी वाढत जाते किंवा अधिक नगसंख्येची केली जाते. अर्थात किंमत आणि मागणी यांच्यामध्ये जो काही परस्पर संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा आहे किंवा विरोधी आहे. पण त्यासाठी इतर परिस्थिती स्थिर असताना हे गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी घेतलेले आहे. इतर परिस्थिती कायम असताना ज्या वेळेला एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ होते त्यावेळेला त्या वस्तूच्या मागणीचा संकोच होतो याचा अर्थ मागणी कमी होते. ज्या वेळेला एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ होते त्यावेळेला त्या वस्तूच्या मागणीचा संकोच होतो, म्हणजेच मागणी कमी होते. याच्या उलट इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत घट झाल्यास त्या वस्तूच्या मागणीचा विस्तार घडून येतो किंवा विस्तार होतो. मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. म्हणजेच कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी आणि अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते. डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम स्पष्ट करत असताना मागणी फलन दिलेले आहे. त्याला आपण डिमांड फंक्शन असे म्हणतो. डी इज अ फंक्शन ऑफ पी. डी याचा अर्थ मागणी, डिमांड असा आहे. डी फॉर डिमांड मागणी, एफ फॉर फंक्शन फलन आणि पी फॉर प्राइस किंमत. डी इज अ फंक्शन ऑफ पी, अर्थात डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राइस. मागणीचा नियम आपणाला गृहीतच्या आधारे आपण त्यासाठी जी काही गृहीतके डॉक्टर मार्शल यांनी घेतलेली आहेत त्या गृहीतकांचा आपण विचार केलेला आहे. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी ही स्थिर असायला पाहिजे, म्हणजे उत्पन्न पातळीमध्ये बदल होता कामा नये. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी स्थिर पाहिजे. लोकसंख्येचे आकारमान स्थिर असले पाहिजे. लोकसंख्येच्या आकारमानामध्ये बदल होता कामा नये. म्हणजेच लोकसंख्येचे आकारमान बदलत नाही. जर ते बदलले तर मागणीचा नियम सत्य ठरणार नाही किंवा मागणीचा नियम प्रत्ययास येणार नाही. पर्यायी आणि पूरक वस्तूच्या किमती या स्थिर मानलेल्या आहेत. व्यवहारामध्ये अनेक वस्तू एकमेकाला पर्यायी असतात, पूरक असतात, आणि या पर्यायी आणि पूरक वस्तूबाबत त्यांच्या किमतीत काहीही बदल होत नाहीत असे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतलेले आहे. शिवाय पूरक वस्तूच्या किमती ज्या असतात, पर्यायी आणि पूरक वस्तूच्या किमती या स्थिर मानलेल्या आहेत. पूरक वस्तू याचा अर्थ ज्या वस्तू एकमेकांवरती अवलंबून असतात, ज्या वस्तूंची मागणी एकत्रितपणे करावी लागते, संयुक्तपणे करावी लागते, त्याला आपण पूरक वस्तू असे म्हणतो. गाडी आणि पेट्रोल या एकमेकांना पूरक वस्तू आहेत. भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज किंवा भविष्यकालीन किमतीविषयीच्या अंदाजाची अपेक्षा. भविष्यात वस्तूच्या किमती वाढणार आहेत की वस्तूच्या किमती कमी होणार आहेत याबाबतचे अंदाज जर बांधल्या गेले तर मागणीचा नियम खरा ठरत नाही. म्हणून भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज हे स्थिर असायला पाहिजेत. भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज बांधल्या जाऊ नयेत.
पुढे आवडीनिवडी, सवयी, प्राधान्यक्रम, फॅशन यामध्ये बदल होत नाही, या बाबीसुद्धा स्थिर आहेत असे डॉक्टर मार्शल यांनी स्पष्ट केले आहे. मागणीचा नियम जर खरा ठरायचा असेल तर लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन या बाबी बदलता कामा नयेत. शासनाच्या कर विषयक धोरणामध्ये सुद्धा बदल होता कामा नये. अप्रत्यक्ष कर असतील किंवा प्रत्यक्ष कर असतील, वस्तू आणि सेवांवर लावलेले अप्रत्यक्ष कर असतील किंवा उपभोक्त्यांच्या उत्पन्नावर लावलेले प्रत्यक्ष कर असतील, तर या दोन्ही करामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत नाहीत असे डॉक्टर मार्शल यांनी गृहीतक घेतले आहे. कारण यात बदल झाला, करात बदल झाला की उपभोक्त्याच्या उत्पन्न पातळीवर आणि वस्तूच्या किमतीवर बदल होतो किंवा त्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळे या बाबी स्थिर मानलेल्या आहेत. आता आपण मागणीचा नियम तक्त्याच्या साहाय्याने समजून घेऊया. या ठिकाणी एक आपण तक्ता घेतलेला आहे. येथे वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला असणारी मागणी आपण घेतलेली आहे. समजा की आपण 8 रुपये ही मूळ किंमत मानली. 8 रुपये ही मूळ किंमत जर आपण गृहीत धरली तर या किमतीला 8 रुपये या किमतीला 200 नगांची मागणी आहे. 8 रुपये या किमतीला 200 नगांची मागणी आहे. आता इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीमध्ये जर वाढ झाली तर किंमत 8 वरून 10 रुपये झाली. किंमत ही 8 रुपयावरून 10 रुपये झाली तर मागणी ही 100 नगावरून 150 नगांची होते. म्हणजेच मागणी ही 8 वरून 200 नगावरून 150 नगापर्यंत आली. म्हणजेच 8 वरून मागणी 8 वरून किंमत 10 रुपये झाली. किमतीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मागणी ही 200 नगावरून 150 नगांची झालेली आहे. त्याचबरोबर किंमत 10 वरून 12 झाली तर मागणी 100 नगांची होते. 150 वरून 50 नगांनी मागणी कमी झालेली आहे. 100 नगांची मागणी झालेली आहे. त्याच पद्धतीने जर किंमत आणखीन वाढली, किंमत 14 रुपये झाली तर मागणी आणखी कमी होते. 50 नगांची मागणी होते. त्याच पद्धतीने किंमत 8 वरून 6, 4, 2 अशी जर का कमी होत गेली तर मागणी ही 200 वरून 250, 300, 350 या पद्धतीने वाढत जाते. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत वाढ होत असताना मागणीचा संकोच होतो आणि किमतीत घट होत असताना मागणीचा विस्तार होतो. किंमत कमी असताना अधिक नगसंख्येची मागणी केली जाते आणि किंमत वाढत असताना कमी नगसंख्येची मागणी केली जाते. हा जो मागणीचा नियम आहे तो डॉक्टर मार्शल यांनी आकृतीच्या साहाय्याने सुद्धा स्पष्ट केलेला आहे. आपण आकृतीच्या साहाय्याने हा सिद्धांत समजून घेऊयात. या ठिकाणी आपण 8 रुपये ही मूळ किंमत मानलेली आहे. या ठिकाणी O1 अक्षरावर आपण मागणी घेतलेली आहे. OY अक्षरावर आपण किंमत घेतलेली आहे. किंमत 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या पट्टीमध्ये घेतलेली आहे आणि मागणी 50, 100, 150, 200, 250, 300, 350 या पट्टीमध्ये घेतलेली आहे. तर किंमत 8 रुपये ही आपण मूळ किंमत मानली. 8 रुपये या मूळ किमतीला 250 नगांची मागणी आहे. 8 रुपये किमतीला 250 नगांची मागणी आहे.
किंमत 8 वरून 10, 12, 14 अशी जर वाढत गेली तर मागणी 150, 100, 50 या पद्धतीने कमी होत जाते आणि किंमत 6, 4, 2 या पद्धतीने कमी होत गेली तर मागणी 200 वरून 250, 300, 350 अशी वाढत जाते. ही मूळ किंमत आणि ही मूळ मागणी आपण गृहीत धरल्यानंतर किमतीमध्ये वाढ होत असताना मागणीमध्ये घट होते आहे आणि किमतीमध्ये घट होत असताना मागणीमध्ये वाढ होते आहे. याचा अर्थ इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील बदलाला मागणी विरुद्ध दिशेने प्रतिसाद देते. किंमत ज्या दिशेने बदलते त्याच्या विरुद्ध दिशेने मागणीमध्ये बदल होतो. डॉक्टर मार्शल यांची ही मागणीच्या नियमाची आकृती पाहिल्यानंतर आपण आकृतीचं स्पष्टीकरण करायला लागतं. आकृतीचं स्पष्टीकरण करत असताना आपण या पद्धतीने ते लिहिणं अपेक्षित आहे. वरील आकृतीमध्ये O1 अक्षावर वस्तूची किंमत घेण्यात आलेली, O1 अक्षावर वस्तूची मागणी घेण्यात आलेली असून OY अक्षावर आपण वस्तूची किंमत घेतलेली आहे. तर O1 अक्षावर वस्तूची मागणी घेण्यात आलेली आहे. वरील आकृतीमध्ये O1 अक्षावरती मागणी घेण्यात आलेली आहे तर OY अक्षावरती किंमत घेण्यात आलेली आहे. 8 रुपये ही मूळ किंमत आपण मांडलेली आहे. तर 200 नगांची मागणी ही मूळ मागणी गृहीत घेतलेली आहे. वस्तूच्या किमतीमध्ये 8 वरून 10, 12, 14 या पद्धतीने वाढ होत असताना किमतीमध्ये अशा पद्धतीने वाढ होत असताना मागणी मात्र 200 वरून 150, 100 आणि 50 या पद्धतीने घटत जाते किंवा कमी होत जाते. त्याचबरोबर वस्तूच्या किमतीमध्ये 6, 4, 2 या पद्धतीने घट होत असताना मागणीमध्ये मात्र 200, 250, 300, 350 या पद्धतीने वाढ होत जाते. तर या ठिकाणी मागणीचा नियम आपण तक्त्याच्या साहाय्याने आणि आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केलेला आहे. याबाबत याचे अपवाद हे आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मागणीचा नियम परत एकदा आपण समजून घेऊयात. या नियमाची गृहीतके आपण परत एकदा पाहूयात आणि आपण थांबूयात. डॉक्टर मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मागणीचा नियम स्पष्ट केलेला आहे. 1890 त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणीत घट होते आणि वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. हा नियम स्पष्ट करत असताना त्यांनी मागणीचे फलन, ज्याला आपण डिमांड फंक्शन असे म्हणतो, ते मागणीचे फलन स्पष्ट केलेले आहे. D इज अ फंक्शन ऑफ P, अर्थात मागणी हे किमतीचे फलन आहे. D इज अ फंक्शन ऑफ P म्हणजे मागणी हे किमतीचे फलन आहे. मागणी ही किमतीवर अवलंबून आहे. यासाठी मार्शल यांनी जी काही गृहीतके घेतलेली आहेत ती गृहीतके हा या नियमाचा आधार आहे. गृहीतकांशिवाय हा नियम स्पष्ट होऊ शकत नाही. मागणी ही किमतीवर अवलंबून आहे पण इतर परिस्थिती स्थिर असताना. मग इतर परिस्थिती स्थिर पाहिजे म्हणजे काय काय स्थिर पाहिजे, तर उपभोक्त्याची उत्पन्न पातळी स्थिर पाहिजे. उत्पन्न पातळीमध्ये, उपभोक्त्यांच्या उत्पन्न पातळीमध्ये बदल होता कामा नये. देशाची लोकसंख्या ही स्थिर असायला का पाहिजे. लोकसंख्येच्या आकारमानामध्ये बदल होत नाही. त्याचबरोबर पर्यायी वस्तूच्या किमती या स्थिर आहेत किंवा पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाहीत असे गृहीत घेतले आहे. शिवाय पूरक वस्तू ज्या असतात
त्या पूरक वस्तूची किंमतसुद्धा स्थिर आहे असे गृहीत घेतलेले आहे. भविष्यकालीन किमतीविषयीचे कोणतेही अंदाज बांधले जात नाहीत किंवा भविष्यकालीन किमतीविषयी कोणत्याही प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात नाहीत असे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतले आहे. आवडीनिवडी, सवयी, फॅशन, प्राधान्यक्रम, सवयी यामध्ये बदल होत नाही. या गोष्टी स्थिर आहेत असे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतले आहे. करविषयक धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही. करविषयक धोरण हे स्थिर आहे. करामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल शासन करत नाही अशा प्रकारचं गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं आहे. या सर्व विचार करता डॉक्टर मार्शल यांनी जी काही गृहीत परिस्थिती घेतलेली आहे त्याचा विचार करता तक्त्याच्या साहाय्याने आणि आकृतीच्या साहाय्याने आपण या सिद्धांताचे स्पष्टीकरण केलेले आहे. अगदी थोडक्यामध्ये परत याबाबत आपण चर्चा करूयात. या ठिकाणी या तक्त्यामध्ये किंमत आणि मागणी, एखाद्या उपभोक्त्याकडून जी काही किंमत आणि मागणी यांच्याबाबतचे जे काही वर्तन घडते ते वर्तन या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. किंमत 8 रुपये ही स्थिर मानलेली आहे, मूळ किंमत मानलेली आहे आणि 200 नगांची मागणी ही मूळ मागणी आपण गृहीत घेतलेली आहे. किंमत 8 वरून 10, 12, 14 अशी वाढत गेली तर मागणी ही 200 वरून 150, 100 आणि 50 या पद्धतीने कमी होत जाते. किंमत 8 वरून 6, 4, 2 या पद्धतीने जर का कमी होत गेली तर मागणी 250, 300, 350 या पद्धतीने वाढत जाते. हेच आपण आकृतीच्या साहाय्याने सुद्धा स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी जी आकृती घेतलेली आहे या आकृतीमध्ये x अक्षावर वस्तूची मागणी घेतलेली आहे तर y अक्षावर वस्तूची किंमत घेतलेली आहे. किंमत हे 8 रुपये मूळ आपण गृहीत घेतली तर 8 रुपयावरून किंमत 10, 12, 14 या पद्धतीने वाढत जात असताना मागणी ही 200 वरून 150, 100 आणि 50 या पद्धतीने कमी होत जाते आणि किंमत 8 वरून 6, 4, 2 या पद्धतीने कमी होत असताना मागणी 200 वरून 250, 300, 350 या पद्धतीने वाढत जाते. तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते तर कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. डॉक्टर मार्शल यांचा हा सिद्धांत आपण आकृतीच्या साहाय्याने आणि तक्त्याच्या साहाय्याने पाहिलेला आहे. या सिद्धांताची गृहीतके आपण पाहिलेली आहेत. या सिद्धांताबाबत टीकाकारांनी काही अपवाद स्पष्ट केलेले आहेत. ते अपवाद या ठिकाणी आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. जे अपवाद आहेत ते अपवाद अनेक वेळेला मागणीचा नियम स्पष्ट करत असताना मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. त्यावेळेला आपण त्याचे अपवाद सांगणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी मागणीचा नियम आपण संपवलेला आहे. अपवादासाठी आपण पुढील तासाची वाट पाहूयात.